मित्रांनो, आजपासून पाठीमागे 12 दिवसापूर्वी रिंगणने एक व्हिडिओ केलेला होता आणि असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढवणे अत्यंत महागात पडणार आहे आणि त्यांनी जर निवडणूक लढवली तर महायुतीचा विजय होण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग सोपा होणार आहे। त्यातही पुढे असं म्हटलेलं होतं की निवडणुकीनंतर मनोज दादांनी जर राज्यामध्ये आपले उमेदवार लढवले तर निवडणुकीनंतर मराठा आंदोलनाचं जे भवितव्य आहे किंवा मनोज जरांगे पाटील नावाचं जे वादळ आहे या सर्वाचं भवितव्य अंधारात जाणार असाही दावा केला होता। आणि आज 12 दिवसापूर्वी केलेल्या भाकितावर एक चांगला निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे, त्या विषयावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, आज सकाळी 7 वाजता जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली घाईघाईने आणि जाहीर करून टाकलं की मला आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची नाही आणि माझ्या समाजाच्या सर्व उमेदवारांनी तातडीने आपले भरलेले उमेदवारी अर्ज आहेत ते तातडीने परत घ्यावेत। महाराष्ट्रामध्ये या निर्णयाची चर्चा सुरू झाली। अरे काल मनोज दादा असं म्हणाले, परवा तसं म्हणाले, काल निवडणूक लढवण्याची कुणाला लढवायचं कुणाला पाडायचं याची चर्चा झाली, परवा एक वेगळीच चर्चा झाली आणि आज सकाळी वेगळाच निर्णय पुढे आला। त्यामुळे मनोज जरांगे पाटील नेमकं काय करतायत, त्यांच्याकडे दिशा नाही का, त्यांना राजकीय अभ्यास नाही का, अनेक लोकांनी आपापलं डोकं वापरण्याचा प्रयत्न केला। अरे पण याला तर गनिमी काबा म्हणतात, ही गोष्ट त्या राजकीय अभ्यासकालाही कळली नाही, ओबीसीच्या नेत्यांनाही कळली नाही आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा, महाराष्ट्राचे जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांना सुद्धा जरांगे पाटलांची भूमिका कळली नाही। कशा पद्धतीनं त्यांनी चकवा दिला महाराष्ट्राची महायुती ही अपेक्षा ठेवून होते की आपण जास्तीत जास्त मनोज जरांगे पाटलांना राग येईल अशा पद्धतीचं वर्तन गेल्या 6 महिन्यामध्ये ठेवलं पाहिजे, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, कसलीच दखल त्यांची घ्यायची नाही। त्यामुळे ते रागात येऊन असा काहीतरी विचित्र निर्णय घेतील की त्याचा फायदा पर्यायाने आपल्याला होईल असं महायुतीला वाटत होतं आणि तशा पद्धतीचे स्टेटमेंट पुढून येत होते, महायुतीकडून येत होते। मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे बघण्याची महायुतीची भूमिका तर आता स्पष्ट झालीच होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांना राजकीय दृष्ट्या विविध विधानं करून, विविध प्लॅनिंग करून त्यांना अडकवायचं, त्यांना शब्दात अडकवायचं, वचनात अडकवायचं, भूमिकेत अडकवायचं, घोषणेमध्ये अडकवायचं आणि काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडायचं, अशा पद्धतीचा डाव महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्याने टाकलेला होता। परंतु ह्या सगळ्यांचा जो डाव आहे, या सगळ्यांची जी काही चाणक्य मंडळींची रणनीती वगैरे जी काही आहे ती मनोज दादांनी सगळी एकत्र करून कोळून पेरली आहे आणि आज सकाळी निर्णय घोषित केला की मला एकाही मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची नाही। आता सगळ्यांनी आपल्या 3 वाजेपर्यंत सगळ्यांनी आपले विड्रॉल करून घेतलेले आहे, त्यामुळं आता पुढे काय घडेल तर सुपडा साप ही जी काही घोषणा आहे मनोज जरांगे पाटलांची, मराठा आंदोलकांची की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सोपडा साफ करायचा आहे, अर्थात त्यांना महायुतीला पराभूत करायचं आहे आणि नवं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि नव्या सरकारकडून आपली मागणी पुढे रेटायची आहे। साधारणपणे आणि स्पष्टपणाने ही भूमिका आहे आणि सुपडा सापचा मार्ग खऱ्या अर्थानं आज मोकळा झालेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांची सकाळी पत्रकार परिषद झाली तेव्हा खऱ्या अर्थानं महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा उमेदवार आहेत या सगळ्यांनी डोक्याला हात लावले की आपल्याला एक जबरदस्त धक्का किंवा तडाखा आपण ज्याला म्हणतो तो मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। राजकारणामध्ये आपली नीती किंवा आपलं धोरण, आपले प्लॅनिंग कोणाच्याही लक्षात न येऊ देता मनोज जरांगे पाटलांनी हा धक्का दिलाय। याला राजकारण किंवा ह्याला एक गनिमी कावाची नीती म्हणता येईल।
हे करत असताना दुसरीकडं मराठ्यांचा नेता हे जे त्यांना लागलेलं बिरुद आहे, गरजवंत मराठ्यांचा लढा आणि त्या लढ्याचा हा संघर्ष योद्धा, हे जे बिरुद आहे तेही त्याने कायम ठेवलेलं आहे. गरजवंत मराठ्यांचा जो संघर्ष आहे हा सुद्धा लढा पुढे कायम टिकवण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी किंवा आवश्यक असलेली जमीन या माध्यमातून त्यांनी पुन्हा तयार करून ठेवलेली आहे. म्हणजे आता 2024च्या निवडणुकीनंतर म्हणजे निकालाच्या येत्या 23 ऑक्टोबरच्या नंतर, नोव्हेंबरच्या नंतर पुन्हा मनोज जरांगे पाटलांचं महत्त्व कायम राहील, पुन्हा त्यांच्या आंदोलनाचं महत्त्व कायम राहील, पुन्हा मराठा आंदोलन एक वेगळ्या पद्धतीने समाजापुढे येईल आणि नव्या सरकारकडून हे सरकार जर बदलण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यशस्वी झाले तर नव्या सरकारकडून त्यांची ही मागणी केंद्रापर्यंत किंवा वेगळ्या पद्धतीने पुढे रेटता येईल. ह्या सगळ्या गोष्टी आता घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अत्यंत मोठा समाज आहे, पूर्णपणे खवळून उठलेला हा समाज आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीचं समर्थन करणाऱ्यांची जी संख्या आहे मराठ्यांची, ही संख्या 80-85% पुढे महाराष्ट्रामध्ये जाते. आणि हा एकेकाळी सत्ताधारी असलेला किंवा एकेकाळी राज्य ज्यांच्या हातामध्ये आहे अशा पद्धतीचा हा तगडा समाज पुन्हा एकदा आपल्या मागणीसाठी आता पुढे येतोय. आणि जे लोक त्यांची मागणी मान्य करणार नाहीत, जे नेते त्यांच्या समाजावर अन्याय करतील, जे नेते किंवा जे सरकारमध्ये राहून जे राज्याचे गृहमंत्री लाठीचार्जचा आदेश देतील, महिलांवर लाठीचार्ज करायला भाग पाडतील, अशा सगळ्या लोकांचा राजकीय हिशोब करण्याची एक मोठी संधी या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी मिळवलेली आहे. मनोज जरांगे पाटलांना फसवण्यासाठी गेल्या 6 महिन्यामध्ये मोठमोठे नेते त्यांना भेटून गेले, भेटायला लावले किंवा त्यांच्या आंदोलनामध्ये भाडोत्री समाजाचे हितचिंतक सुद्धा भारतीय जनता पार्टीने मधल्या काळात पाठवले की दादांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा पद्धतीची चेअरिंग करणारे, घोषणा करणारे सुद्धा हे भाडोत्री प्लॅनिंग करून ट्रकाबरोबर पाठवलेले हे सगळे लोक होते. या सगळ्यांच्या प्लॅनिंगला, या सगळ्याच्या काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचा डाव टाकण्याच्या सगळ्या नीतीला मनोज जरांगे पाटलांनी अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. मराठवाड्यामध्ये तर आता महायुतीपुरती हादरून गेलेली आहे. मराठवाड्याच्या एकूण 46 जागा आहेत. मागच्या एका सर्वेमध्ये सांगितलं जात होतं की 15 ते 16 जागेवर महायुती विजय होण्याची शक्यता आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांच्या आजच्या निर्णयाने असं वाटतं की महायुती 10च्या सुद्धा आत येण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये आहे. विदर्भात सुद्धा मोठा फटका महायुतीला या निर्णयाचा, मनोज दादांच्या या निर्णयाचा, मराठा आंदोलनाचा विदर्भातल्या उमेदवारांनाही मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सुद्धा या निर्णयाचा फटका महायुतीलाच बसणार आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला याचा राजकीय फायदा कोणाला झाला असा स्पष्टपणे जर प्रश्न उपस्थित झाला तर त्या प्रश्नाचं थेट उत्तर आहे तो महाविकास आघाडीला त्याचा राजकीय फायदा झालेला आहे. मग भलेही विरोधक मनोज जरांगे पाटील हे यांचं नियंत्रण बारामतीहून होतं, शरद पवारांच्याकडनं होतं, अशा पद्धतीच्या सगळ्या आरोप प्रत्यारोप भले करत असले तरी सुद्धा महाविकास आघाडीचा फायदा मनोज जरांगे पाटलाच्या भूमिकेमुळे होणार आहे. ही गोष्ट निश्चित आहे, स्पष्ट आहे. आणि महायुतीला मात्र या गोष्टीचा मोठा फटका आता बसणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका अत्यंत आक्रमक आहे किंवा कसल्याच पद्धतीचा माफी हा त्यांच्याकडे त्या बाबतीत दिसत नाही. कुठल्याही किमतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे उमेदवार महाराष्ट्रातले पडले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका सातत्याने जरांगे पाटील मांडत आलेले आहेत. आता आपल्याला हे बघायचं की महाराष्ट्रातला हा मराठा किंवा मराठा आंदोलनामध्ये सहभागी असलेले सगळे लोक महाराष्ट्रातले किंवा गरजवंत मराठी महाराष्ट्रामधले राज्याचे सरकार बदलण्याच्या ताकदीचे आहेत की नाही, तेवढं एकजूट होऊन, तितकी एकता दाखवून, तेवढं एकत्र येऊन ते महायुतीच्या विरोधामध्ये
मजबूतीने काम करणार आहेत की नाही हे आपल्याला आता या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये जर सरकार बदललं, महाराष्ट्रामध्ये आणि नवं सरकार आलं तर त्याच्या श्रेयाचा जेव्हा वाटा ठेवला जाईल तेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या नावाने त्याचा एक मोठा हिस्सा ठेवावा लागेल. किंबहुना मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच हे घडलं असंही म्हणावं लागेल. पण दुर्दैवाने जर असं घडलं नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या अस्तित्वाला, मराठ्यांच्या एकजुटीला, मराठ्यांच्या आंदोलनाला राजकीय दृष्ट्या फारसं महत्त्व नाही असं सुद्धा मानावं लागेल. आज इतकाच गनिमी कावा करून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीसांना झोल दिलेला आहे. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.